नमस्कार प्रेक्षकांनो, सर्वांशी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 490 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे। तर या भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया। तर पदाचे नाव आणि तपशील आणि पदसंख्या। तर पहिले पद आहे फिजिओथेरपिस्ट, याच्यासाठी पदसंख्या 2 असणार आहे। दुसरे आहे औषध निर्माता, याच्यासाठी पदसंख्या 14 असणार आहे। तिसरे आहे कुष्ठरोग तंत्रज्ञ, याच्यासाठी पदसंख्या 3 असणार आहे। चौथे आहे स्टाफ नर्स, याच्यासाठी पदसंख्या 78 असणार आहे। पाचवे आहे किरण तंत्रज्ञ, याच्यासाठी पदसंख्या 6 असणार आहे। सहावे आहे हेल्थ विजिटर अँड लेप्रसी टेक्निशियन, याच्यासाठी पदसंख्या 1 असणार आहे। सातवे आहे मानस उपचार समुपदेशक, याच्यासाठी पदसंख्या 2 असणार आहे। आठवे आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ, याच्यासाठी पदसंख्या 1 असणार आहे। नववे आहे लेखापाल तसेच वरिष्ठ लेखा परीक्षक, याच्यासाठी पदसंख्या 6 असणार आहे। 18वे आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य, याच्यासाठी पदसंख्या 58 असणार आहे। 11वे आहे कनिष्ठ अभियंता विद्युत, याच्यासाठी पदसंख्या 12 असणार आहे। 12वे आहे कनिष्ठ अभियंता यांत्रिकी, याच्यासाठी पदसंख्या 8 असणार आहे। 13वे आहे चालक यंत्रचालक ड्रायव्हर कम ऑपरेटर, याच्यासाठी पदसंख्या 12 असणार आहे। 14वे आहे अग्निशामक म्हणजेच फायरमॅन, याच्यासाठी पदसंख्या 138 असणार आहे। 15वे आहे कनिष्ठ विधी अधिकारी, याच्यासाठी पदसंख्या 2 असणार आहे। 16वे आहे क्रीडा पर्यवेक्षक, याच्यासाठी पदसंख्या 1 असणार आहे। 17वे आहे उद्यान अधीक्षक, याच्यासाठी पदसंख्या 2 असणार आहे। 18वे आहे उद्यान निरीक्षक, याच्यासाठी पदसंख्या 11 असणार आहे। 19वे आहे लिपिक टंकलेखक, याच्यासाठी पदसंख्या 116 असणार आहे। तर 20वे आहे लेखालिपिक, याच्यासाठी पदसंख्या 16 असणार आहे। तर 21वे आहे आया फिमेल अटेंडंट, याच्यासाठी पदसंख्या 2 असणार आहे। तर अशा टोटल 490 जागांसाठी ही भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे। तर याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आपण आता पाहूया। तर पद क्रमांक 1 साठी आहे MPTH म्हणजेच फिजिओथेरपिस्ट अँड रिहॅबिलिटेशन, त्याचबरोबर 2 वर्षाचा अनुभव लागणार आहे। तर पद क्रमांक 2 साठी बी फार्मा, त्याचबरोबर 2 वर्षाचा अनुभव लागणार आहे। तर पद क्रमांक 3 साठी 12वी उत्तीर्ण तसेच पॅरामेडिकल लेप्रसी टेक्निशियन कोर्स, त्याचबरोबर 2 वर्षाचा अनुभव ही लागणार आहे। तर पद क्रमांक 4 साठी BSc नर्सिंग किंवा 12वी उत्तीर्ण प्लस GNM, त्याचबरोबर 2 वर्ष अनुभव लागणार आहे। 5व्या पदासाठी BSc फिजिक्स तसेच रेडिओग्राफी डिप्लोमा, त्याचबरोबर 2 वर्ष अनुभव लागणार आहे। तर पद क्रमांक 6 साठी 10वी उत्तीर्ण व कुष्ठरोग तंत्रज्ञ कोर्स लागणार आहे। तर पद क्रमांक 7 साठी MA क्लिनिकल सायकोलॉजी तसेच काउन्सिलिंग सायकोलॉजी, त्याचबरोबर 2 वर्ष अनुभव लागणार आहे। तर पद क्रमांक 8 साठी BSc तेही सायकोलॉजी तसेच केमिस्ट्री, बायोलॉजी, बॉटनी, झूलॉजी तसेच मायक्रोबायोलॉजी, त्याचबरोबर DMLT तसेच 2 वर्ष अनुभव लागणार आहे। तर पद क्रमांक 9 साठी BCom व 3 वर्ष अनुभव लागणार आहे। तर पद क्रमांक 10 साठी स्थापत्य तेही सिव्हिल अभियांत्रिकी पदवी लागणार आहे। तर पद क्रमांक 11 साठी विद्युत म्हणजेच इलेक्ट्रिकल यांची अभियांत्रिकी पदवी लागणार आहे। तर पद क्रमांक 12 साठी यांत्रिकी म्हणजेच मेकॅनिकल यांची अभियांत्रिकी पदवी लागणार आहे। तर पद क्रमांक 13 साठी 10वी उत्तीर्ण व त्याचबरोबर 6 महिन्याचा अग्निशामक कोर्स तसेच 3 वर्ष अनुभवासह जड वाहनांचा परवानाही लागणार आहे। तर पद क्रमांक 14 साठी 10वी उत्तीर्ण व 6 महिन्यांचा अग्निशामक कोर्स लागणार आहे। तर पद क्रमांक 15 साठी विधी पदवी तसेच 3 वर्ष अनुभव लागणार आहे। तर पद क्रमांक 16 साठी कोणत्याही शाखेतील पदवी तसेच BPED तसेच SAI कडील डिप्लोमा व त्याचबरोबर 3 वर्ष अनुभव लागणार आहे। तर पद क्रमांक 17 साठी BSc हॉर्टिकल्चर किंवा कृषी तसेच बॉटनी तसेच फॉरेस्ट्री तसेच वनस्पती शास्त्रातील पदवी व त्याचबरोबर 3 वर्ष अनुभव लागणार आहे। तर पद क्रमांक 18 साठी BSc हॉर्टिकल्चर किंवा कृषी तसेच बॉटनी तसेच फॉरेस्ट्री तसेच वनस्पती शास्त्रातील पदवी व त्याचबरोबर 3 वर्ष अनुभव लागणार आहे। पद क्रमांक 19 साठी कोणत्याही शाखातील पदवी, तर संगणकावरील मराठी टंकलेखन हे 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी हे 40 शब्द प्रति मिनिट लागणार आहे। तर पद क्रमांक 20 साठी BCom तसेच संगणकावरील मराठी टंकलेखन हे 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजीमध्ये 40 शब्द प्रति मिनिट लागणार आहे। तर पद क्रमांक 21 साठी 10वी उत्तीर्ण तसेच शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था मान्यवर
ट्रस्ट किंवा 50 बेड असलेल्या खाजगी रुग्णालयातील संबंधित कामाचा किमान 2 वर्षाचा अनुभव लागणार आहे। तर वयाची अट तर 1 जुलै 2025 रोजी मागासवर्गीय व अनाथ यांना 5 वर्ष सूट राहणार आहे। तर पद क्रमांक 13 आणि 14 याच्यासाठी 18 ते 30 वर्ष वय राहणार आहे। तर उर्वरित पदे यांच्यासाठी 18 ते 38 वर्ष वयाची अट राहणार आहे। तर नोकरीचे ठिकाण हे कल्याण डोंबिवली राहणार आहे। तर याच्यासाठी लागणारी फी पाहूया। तर खुला प्रवर्ग यांच्यासाठी 1000 रुपये, तर मागासवर्गीय व अनाथ यांना 900 रुपये, तर माजी सैनिक दिव्यांग यांना फी नसणार आहे। तर महत्त्वाची तारीख आपण पाहूया। तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 3 जुलै 2025 रोजी रात्री 11:55 पर्यंत राहणार आहे। तर परीक्षा ही नंतर कळवण्यात येणार आहे। तर आता आपण सर्वसाधारण सूचना पाहणार आहोत। तर वर नमूद सर्व पदांसाठी मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे। दुसरे, वर नमूद केलेल्या पदसंख्या व आरक्षणामध्ये वाढ, घट अथवा बदल होण्याची शक्यता आहे। तिसरे, सदरची परीक्षा स्थगित करणे किंवा रद्द करणे तसेच अशांत बदल करणे, पदांच्या एकूण संख्येत बदल करण्याचा अधिकार नियुक्ती प्राधिकारी यांनी राखून ठेवलेले आहेत। चौथे, संबंधित पदाच्या परीक्षेच्या जाहिरात किंवा अधिसूचनेमध्ये दिलेल्या सर्व सूचनांचे काळजीपूर्वक अवलोकन करूनच अर्ज सादर करावा। अर्जामध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे पात्रता ग्राह्य धरली जाईल व त्यांच्या आधारे मूळ कागदपत्राची छाननी करून निवड प्रक्रिया पूर्ण होईल। पाचवे, अर्ज सादर केलेल्या उमेदवारास प्राथमिक छाननीच्या आधारे परीक्षेस बसण्याची परवानगी देण्यात येईल। त्यामुळे उमेदवार परीक्षा उत्तीर्ण झाला तरी आवश्यक ती शैक्षणिक व इतर अर्हता असल्याशिवाय व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्याशिवाय निवडीस पात्र राहणार नाही। केवळ परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे उमेदवारास निवडीचा कोणताही हक्क प्राप्त होणार नाही। त्यामुळे उमेदवारांनी पात्रतेच्या अटी अभ्यासूनच अर्ज करावा। सहावे, महिला उमेदवारांनी त्यांच्या नावात काही बदल असल्यास त्या संदर्भात आवश्यक कागदपत्रे, विवाह नोंदणी दाखला सादर करणे आवश्यक आहे। सातवे, पत्र व्यवहारासाठी स्वतःचा पत्ता हा इंग्रजीमध्ये लिहावा। व्यावसायिक मार्गदर्शन केंद्र, स्वयं अध्ययन मार्गदर्शन केंद्र, वर्ग अथवा तत्सम स्वरूपाच्या कोणत्याही मार्गदर्शक केंद्राचा किंवा संस्थेचा पत्र व्यवहारासाठी देऊ नये। आठवे, अर्जामध्ये दिलेली माहिती व मूळ कागदपत्रे तपासणी दरम्यान काही कागदपत्रे संशयास्पद वाटली तर अथवा सादर केलेल्या कागदपत्रातील माहिती व मूळ अर्जातील माहिती यामध्ये फरक आढळून आल्यास अर्जामध्ये भरलेली माहिती खोटी आहे असे समजण्यात येईल। तसेच अर्जामधील माहिती संदर्भातील कागदपत्रे पुरावे सादर करू न शकल्यास उमेदवाराची निवड रद्द करण्यात येईल। नववे, वय, शैक्षणिक अर्हता, मागासवर्ग, क्रिमिलियर प्रमाणपत्र, दिव्यांग, महिला, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन कर्मचारी, खेळाडू, अनुभव, पात्रता व ज्या दिव्यांग उमेदवारास मदतीस घ्यावयाच्या आहे इत्यादी बाबत न चुकता अर्जामध्ये स्पष्टपणे निर्विवादपणे दावा करणे आवश्यक आहे। अर्जातील संबंधित रकान्यात स्पष्टपणे दावा केला नसल्यास संबंधित दाव्याचा विचार केला जाणार नाही। उमेदवाराने अर्ज सादर केल्यानंतर त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही। 10वे, ज्या उमेदवारांना यापूर्वी त्यांचे नाव रोजगार, स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राकडे, सेवा योजना कार्यालय, समाज कल्याण आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी, जिल्हा सैनिक बोर्ड, अपंग कल्याण कार्यालय इत्यादी कार्यालयात नोंदवलेले आहे अशा उमेदवारांनी देखील स्वतंत्ररित्या ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे। तसेच प्रकल्पग्रस्त, अंशकालीन इत्यादी समांतर आरक्षणाअंतर्गत येणाऱ्या उमेदवारांनी स्वतंत्रपणे अर्ज ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे। 11वे, प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकास संबंधित शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे। 12वे, अनुभवाच्या कालावधीची गणना प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्याकरिता विहित केलेल्या अंतिम दिनांकास अनुसरून ग्राह्य धरण्यात येईल। 13वे, परीक्षा केंद्राची शहरे उपलब्धतेनुसार निश्चित केली जातील। परीक्षा केंद्र प्रवेश पत्रावर ठरवून दिल्याप्रमाणे असतील। अर्जदाराने मागणी केलेल्या केंद्रात व्यतिरिक्त अन्य नवीन केंद्र दिले जाऊ शकते। याबाबत कोणतीही तक्रार विचारात घेतली जाणार नाही। 14वे, महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक 20 मे 2011 अन्वये जे उमेदवार 10वी किंवा 12वी उत्तीर्ण न होता यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ व इतर मुक्त विद्यापीठ ज्यांना शासकीय निर्णय 10 डिसेंबर 98 अन्वये विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता प्राप्त आहे अशा मुक्त विद्यापीठातून पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना लेखापाल किंवा वरिष्ठ लेखापरीक्षक किंवा लिपिक, टंकलेखक, लेखालिपिक या पदांकरिता अर्ज करता येईल। तसेच ज्या पदांच्या
सेवा प्रवेश नियमात 10वी-12वी परीक्षा उत्तीर्ण असणे अशी किमान अर्हता विहित केलेली असेल त्या बाबतीत महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाची माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण नसलेला मात्र यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची पूर्व परीक्षा उत्तीर्ण होऊन पदवी परीक्षेचे प्रथम वर्ष उत्तीर्ण झालेला वा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पदवी धारण केलेला आहे अशा उमेदवारांना 10वी उत्तीर्ण अर्हता आवश्यकता असणाऱ्या पदाकरिता अर्ज करता येईल। 15वे महाराष्ट्र शासन, केंद्र शासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर सेवेत असलेल्या उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा। त्याचवेळी त्यांनी ज्या पदासाठी अर्ज केला आहे त्या पदांचे नाव, जाहिरातीचा संदर्भ व अर्ज स्वीकारण्याची विहित केलेला अंतिम दिनांक इत्यादी तपशील आपल्या विभाग कार्यालय प्रमुखांना कळवावा आणि आपल्या अर्ज विचारात घेतला जाणार कोणताही आक्षेप असल्यास अर्ज स्वीकारण्याच्या अखेरच्या दिनांकापासून 30 दिवसाचे आत तसे महानगरपालिका आयुक्त कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांना परस्पर कळवण्याची विनंती आपल्या विभाग कार्यालय प्रमुखांना करावी। तर आता आपण निवड पद्धत पाहणार आहोत। तर पहिले आहे की परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे। परीक्षेचे ठिकाण, दिनांक व वेळ ही ईमेल व SMS द्वारे संबंधित उमेदवारांना कळवण्यात येईल। तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिका अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध देऊन माहिती कळवण्यात येईल। त्यामुळे अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी वेळोवेळी संकेतस्थळाला भेट देणे आवश्यक राहील। दुसरे, पदास आवश्यक असलेली अर्हता अथवा अनुभव ही शिथिल केले जाणार नाही। तिसरे, वरील सर्व पदांसाठी मौखिक परीक्षा घेतली जाणार नाही, मात्र निवड सूचीतील उमेदवारांची व त्या उमेदवारांनी सादर केलेल्या कागदपत्रांची सत्यता पडताळण्यासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सक्षम उपस्थित राहणे अनिवार्य आहे। चौथे, उमेदवारांनी निवड गुणवत्तेच्या आधारे केली जाईल। गुणवत्ता यादीत अंतर्भाव करण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी एकूण गुणांच्या किमान 50% व मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांनी एकूण गुणाच्या किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे। पाचवे, परीक्षेनंतर पात्र उमेदवारांना मिळालेल्या सामान्यीकरण गुणांची यादी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल। 6वे, उमेदवार विशिष्ट पदावर नेमून होण्यास कितपत योग्य आहे आणि त्याची मानसिक क्षमता किती आहे ते आजमावण्याकरिता परीक्षेच्या वेळी विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांमध्ये इतर प्रश्नांबरोबर ज्यासाठी अर्ज केलेला असेल त्या पदांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या उमेदवाराने ज्ञानाच्या ज्या विशिष्ट क्षेत्रातील विशेषता प्राप्त केली असेल त्या क्षेत्रातील अद्ययावत घडामोडी व त्याला असलेली माहिती आणि जनतेच्या समस्या या संबंधित प्रश्न याचाही समावेश असेल। 7वे, पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची संख्या विचारात घेऊन संभाव्य निवड क्षेत्रामध्ये येणाऱ्या उमेदवारांना कागदपत्रे तपासणी करता पाचारण करण्यात येईल। त्याबाबत यादी व वेळापत्रक कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल। तसेच ईमेलवर अथवा मोबाईलवर मेसेंजरद्वारे कळवण्यात येईल। निवड सूची ही प्रवर्गनिहाय तयार करण्यात येईल व त्यामध्ये समाविष्ट करावयाच्या उमेदवारांची संख्या पुढील प्रमाणे असेल। तर प्रवर्गनिहाय रिक्त पदांची संख्या तसेच निवड सूचीमध्ये समाविष्ट करावयाच्या उमेदवारांची संख्या, तर प्रवर्गनिहाय रिक्त पदांची संख्या 1, तर निवड सूचीमध्ये समाविष्ट उमेदवारांची संख्या 3, प्रवर्गनिहाय रिक्त पदांची संख्या 2 ते 4, तर निवड सूचीमध्ये समाविष्ट करावयाच्या उमेदवारांची संख्या रिक्त पदे अधिक रिक्त पदांच्या 100% किंवा 5 यापैकी जे अधिक असेल ते। प्रवर्गनिहाय रिक्त पदांची संख्या 5 ते 9, तर निवड सूचीमधील रिक्त पदे अधिक रिक्त पदांच्या 50% किंवा 10 यापैकी जे अधिक असेल ते। तर प्रवर्गनिहाय रिक्त पदांची संख्या 10 ते 49, तर निवड सूचीमधील संख्या रिक्त पदे अधिक रिक्त पदांच्या 30% किंवा 15 यापैकी जे अधिक असेल ते। तर प्रवर्गनिहाय रिक्त पदांची संख्या 50 किंवा त्याहून अधिक, तर निवड सूचीमधील उमेदवारांची संख्या रिक्त पदे अधिक रिक्त पदांच्या 25%। तर वरील प्रमाणे अतिरिक्त उमेदवारांच्या संख्येची परिगणना करताना उमेदवारांची संख्या अपूर्णांकात येत असल्यास पुढील पूर्णांक संख्या विचारात घेण्यात येईल। 8वे, कागदपत्रे पडताळणीसाठी शैक्षणिक अर्हता, अनुभव, जाती प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, वयाबाबतचा पुरावा, अधिवास प्रमाणपत्र इत्यादी बाबतीत सर्व कागदपत्रे व त्यांच्या प्रत्येकी 2 स्वसाक्षांकित प्रतीसह उमेदवारांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे। कागदपत्रे तपासणीची वेळ उमेदवार शैक्षणिक व इतर अर्हता धारण करीत नसल्याचे आढळून आल्यास किंवा तपासणी करता अपूर्ण कागदपत्रे सादर केल्यास त्यास निवडीसाठी अपात्र करण्यात येईल व त्याबाबत उमेदवारांची कोणतीही तक्रार विचारात घेतली जाणार नाही। 9वे,
प्रमाणपत्र तपासणीकरिता येते वेळी अर्जासोबत जोडलेल्या दस्तऐवजाच्या मूळ प्रती व त्यांचे 2 स्वयंसाक्षांकित छायांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे। तसेच स्वतःच्या ओळखीच्या पुराव्यासाठी अर्जासोबत जोडलेल्या ओळखीचा पुरावा व स्वतःचे आधार कार्ड व त्यांची स्वयंसाक्षांकित छायांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे। 10वे, पात्र ठरलेल्या प्रत्येक उमेदवाराला त्याने रजिस्टर्ड केलेल्या ईमेल ID किंवा मोबाईल क्रमांकावर SMS किंवा ईमेलद्वारे निवडसूची किंवा प्रतीक्षा यादी व नियुक्तीबाबत कळवण्यात येईल। तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल। 11वे, कृपया नोंद घ्या की नोंदणी प्रक्रियेनंतर प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी एक लिंक विकसित केली जाते। लिंक होस्ट केल्यानंतर उमेदवारांना ईमेल म्हणजे तसेच SMS द्वारे त्याबद्दल सूचित केले जाईल। उमेदवार थेट लिंकवरून त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात। प्रवेशपत्राबाबत कोणताही वेगळा पत्रव्यवहार केला जाणार नाही। 12वे, निवड समितीने तयार केलेली निवडसूची 1 वर्षासाठी विधिग्राह्य राहील, त्यानंतर ही निवडसूची व्यपंगत होईल। तर प्रेक्षकांनो, तुम्हाला दिलेल्या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा आणि तुम्हाला काही क्वेरीज असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आम्ही अधिक माहितीसाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये PDF ची लिंक दिली आहे, ते पाहायला विसरू नका। आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।